हार्वेस्टरमध्ये शेतकऱ्याच्या शरीराचे तुकडे झाले हे समजल्यानंतरही चालकाने जे केलं ते एकदम शॉकिंग आहे। ही घटना घडली लातूरमधल्या आशिव गावात। 24 डिसेंबरला दुपारी 2:30च्या सुमारास 40 वर्षांचे शंकर सावंत त्यांच्या शेतात ऊसाची तोडणी सुरू होती। ही ऊस तोडणी हार्वेस्टरमधून सुरू होती। त्याचवेळी काही ऊस बाजूला पडल्यानं तो पार्ट हार्वेस्टरमध्ये टाकण्याचा प्रयत्न शंकर यांनी केला, पण त्यांचा तोल गेला आणि अचानक हार्वेस्टरमध्ये अडकून त्यांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले। थोड्याच अंतरावर शंकर यांची बायको आणि मुलगा ऊसाच्या टिपऱ्या गोळा करत होते, पण त्यांनाही शंकर यांच्या झालेल्या ॲक्सिडेंटबद्दल समजलंच नाही। बराच वेळ झाला शंकर दिसले नाहीत, म्हणून घरच्यांनी शोधाशोध सुरू केली। तेव्हा ऊसाच्या काकरी शंकर यांची चप्पल आणि मोबाईल सापडला। माध्यमांमधल्या बातम्यानुसार मशीन चालकाला ही घटना समजली असतानाही त्यानं मदतीऐवजी ही गोष्ट लपून ठेवली। त्यानं शंकर यांच्या मुलाला मशीनमध्ये काहीतरी बिघाड झालाय, दुरुस्तीसाठी न्यावी लागेल असं म्हणत तिथून पळ काढला। अखेर संध्याकाळी 7च्या दरम्यान बाधा पोलीस इथं पोहोचले। त्यांना हार्वेस्टर मशीनमधल्या ऊसांमध्ये शंकर यांचं शिर आणि शरीराचे तुकडे सापडले। या प्रकरणी बाधा पोलिसांनी हार्वेस्टर चालक आणि इतर संबंधितांवर गुन्हा दाखल केला असून तपास चालू आहे।